सतीश उर्फ खरं तर खोक्याला आता स्थानिक गुन्हे शाखेनं प्रयागराजमधून बेड्या ठोकलेल्या आहेत. बीडच्या शिरूर येथे त्याला आणलं जाणार आहे. तर त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. त्याला अटक होताच तडीपारीची मंजुरी देण्यात आली. सतीश भोसले उर्फ खोक्यावर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. शिरूरला आणल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करू शकतात. सतीश भोसले उर्फ खोक्याला स्थानिक गुन्हे शाखेनं अखेर बेड्या ठोकलेल्या आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरिदास, काय सांगाल? सतीश भोसलेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत बीडमध्ये. एकानंतर एक आता अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. काही जुने व्हिडिओ देखील समोर येत आहेत. काय अधिकची माहिती आहे? नक्कीच नीलमजी, या ठिकाणी सांगता येईल की सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराज येथून पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याला आज शिरूर येथे आणलं जाईल. कारण पहिला गुन्हा जो आहे तो शिरूर येथे त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्याचे विविध प्रकारचे जे गुन्हे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मात्र या ठिकाणी विशेष सांगता येईल की ज्या वेळेस सतीश भोसले याला तडीपारीचा 1 वर्षापूर्वीच तडीपारीचा हा जो प्रस्ताव आहे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल होता. मात्र तडीपारीचा जो प्रस्ताव आहे तो का मंजूर केला गेला नाही, याच्या मागे देखील काही कारण आहेत का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. याच्यावर कुणाचा दबाव होता का, आणि जर 1 वर्षापूर्वी जर तडीपारीचा जर प्रस्ताव असेल तर मग या जर तडीपारीचा प्रस्ताव जर त्यावेळेस जर केला असता तर हा जो प्रकार आहे तो झाला नसता. आणि विशेष म्हणजे आता आज ज्यावेळेस सतीश भोसलेला बीड शिरूर या ठिकाणी आणलं जाईल, त्यानंतर जिल्हा न्यायालयामध्ये देखील आणलं जाईल अशी माहिती मिळत आहे. मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जी महत्वाची ही कारवाई केलेली, यामुळे नक्कीच सतीश भोसलेला आता कुठंतरी पायबंद घातले जाण्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. नीलम, निश्चित हरिदास, खरं तर आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये एकानंतर एक अनेक प्रकरणं समोर आलेली आहे. खरं तर जेव्हा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले, त्याच्यानंतर आता सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेला हा सतीश भोसले याचं प्रकरण समोर आणण्यात आलेलं आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयांच्यावर देखील आता आरोप करण्यात येत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे धनंजय देशमुख यांच्या साडूचा देखील आता एक जुना व्हिडिओ समोर आलेला आहे. तर हे व्हिडिओचं प्रकरण नेमकं बीडमध्ये काय सुरू आहे? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून संतोष देशमुख खून प्रकरण झाल्यापासून हे सर्वच एकमेकांचे जे व्हिडिओ आहेत हे बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. मात्र कुणी ना कुणी कुठंतरी काहीतरी हा प्रकार केलेला असल्याचं आणि ते ह्या जी घटना आहेत ह्या घडल्याचं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हे व्हिडिओ प्रसार माध्यमावर व्हायरल झालेत आणि विशेष सांगायचं झालं तर एकमेकाची कुरगुडी जी आहे ती या ठिकाणी काढल्याचं पाहायला मिळतंय. अगोदर या ठिकाणी सुरेश धसांचं कळलं गेलं, त्यानंतर प्रकाश सोळंकेचं, त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागरांचं, त्यानंतर आता जे धनंजय देशमुख आहेत त्यांचे साडू जे आहेत दादा खिंडकर याचे देखील जे व्हिडिओ आहेत हे या ठिकाणी बाहेर आलेत. मात्र या ठिकाणी कुणी ना कुणी काहीतरी वाद या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याच्यावर कुठंतरी पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर पाऊल उचलणं गरजेचं आहे. अनेक व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. कारण नेमकं या मागे असं आहे की जे कारनामे केलेले आहेत हे या ठिकाणी समोर येताना व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मात्र याच्यावर आता प्रत्येकानेच पायबंद घालणं किंवा याच्यावर कंट्रोल आणणं सुद्धा महत्वाचा, कारण याच्यामधून जे सामाजिक सलोखा आहे या ठिकाणी बिघडू नये याच्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं याच्यावर ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. निश्चित, खरं तर बीडमध्ये आता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याला रोखणं महत्वाचं आहे. तर हरिदासजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.